नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा असतो. लावण्याला अर्णवने अंगठी घातल्यानंतर इथे लावण्या अर्णवला अंगठी घालायला जात असते. तेव्हा इथे अर्णव आपला हात लावण्याच्या हातामध्ये द्यायला अजिबात तयार नसतो. तर इथे लावण्या आजूबाजूला बघत असते. सगळेजण अर्णवकडे बघत असतात. इथे अर्णव लावण्याला अंगठी घालण्यासाठी आपला हात तिच्या हातामध्ये द्यायला अजिबातच तयार नसतो. तेव्हा लावण्याला असं वाटत असतं की यार असं काय करतोय, म्हणजे मला तर अंगठी घातली, पण त्याला मला अंगठी घालायची आहे, तो आपला हात माझ्या हातामध्ये द्यायला तयारच नाही. तेव्हा इथे लावण्या अजिबात इथे अर्णवच्या हाताची वाट बघत नाही. ती सरळ त्याचा हात पकडते आणि जबरदस्तीने त्याच्या पोटामध्ये अंगठी घालते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं स्वागत करतात. तेव्हा इथे अर्णव लावण्याकडे बघायला लागतो. त्याला हा साखरपुडा खरं तर करायचाच नसतो. सगळं काही त्याच्या मनाविरुद्ध सुरू असतं, पण तरीसुद्धा हे सगळं तो करत असतो आपल्या आजीसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्याला हे मंजूर आहे, पण अर्णवला नाही. कारण जबरदस्तीने लग्न हे त्याला करायचंच नाही आहे. पण लावण्याला काही करून हे लग्न करायचं होतं. त्यामुळे अंजलीला आपल्या भावाकडे, चिंटूकडे बघून फारच वाईट वाटत असतं. तर इथे राकेशला आपल्या रस्त्यातील काटा बाजूला झाला म्हणून आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो की वा वा अर्णव, वा कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे अर्णव त्याच्याकडे बघायलाच लागतो. कारण इथे आनंदाची गोष्ट सगळ्यांसाठी असेल, पण अर्णव, मामा, अंजली आणि आकाश यांच्यासाठी नसते. आजीला तर आनंद झालेला असतो की अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा झालेला असतो, पण इथे मामाला वाईट वाटलेलं असतं. अंजलीला सुद्धा खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा लावण्या आपल्या मनामध्ये म्हणते की यार, फायनली तू माझा झालास, आपला साखरपुडा झाला, मी जिंकले यार, असं ती आपल्या मनातच म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आपल्या मनात म्हणत असतो की चला, इथे अर्णवचा साखरपुडा झाला, आता मी माझा साखरपुडा करायला मोकळा. त्यानंतर इथे आता लाडू दिलेले असतात तोंड गोड करण्यासाठी. तेव्हा लावण्या बॉक्समधला एक लाडू घेते आणि अर्णवला लाडू भरवते. तो लाडू अर्णव खात असताना त्याला खरं तर तो विषासारखा वाटत असतो. तो गोड नाही तर त्याला कडू लागत असतो, कारण काही त्याच्या मनासारखं झालेलं नाही आहे. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणतो की चला, तिकडे माझे सासरे बुवा वाट बघत असतील, इथे आता साखरपुडा झाला आहे, आता माझ्या पुढच्या साखरपुड्याला मला वेळेत जायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला काका सतत फोन करत असतात, ईश्वरीचे बाबा. तेव्हा राकेश फोन उचलतो. तेव्हा इकडे काका म्हणतात, अरे राकेशराव, कुठे आहात तुम्ही, तुम्ही वेळेत येताय ना? तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा काका, अजिबात काळजी करू नका, माझं काम मी संपवलं आहे आणि मी आता मंदिरातून डिरेक्टली तुमच्याकडेच येतो आहे. आता इतकं मोठं शुभ कार्य करायचं आहे, मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यायला नको का? म्हणून मी देवळामध्ये जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. आता डिरेक्टली मी घरी येतो आहे. तेव्हा काळजी करू नका, मी वेळेतच पोचीन. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणतो की हा सहाने कुठे राहिला, सहाने अजूनपर्यंत कसा काय आला नाही, वेळेत येईल ना, असं तो म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीचे बाबा सुप्रियाला म्हणत असतात की सुप्रिया, अगं राकेशराव वेळेत साखरपुड्याला पोचतायत बरं का, त्यांनी त्यांचं काम संपवलं आहे आणि आता शुभ कार्य आहे म्हणून मंदिरात गेले होते देवाचा आशीर्वाद घ्यायला. मंदिरातून डिरेक्टली ते इथेच येणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे त्या लोकांना फार आनंद झालेला असतो की राकेशसारखा मुलगा ईश्वरीला मिळाला आहे, असं त्यांना वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने सहाने गुरुजींना फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय रे सहाने, फोन उचलायला काय झाले तुला, तुझे सगळे कामाचे पैसे तुला मिळालेत ना, मग फोन केल्यानंतर लगेच उचलायचा. जर माझा फोन पुन्हा उचलला नाहीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, कळलं का तुला? मी फोन केल्यानंतर आधी फोन उचलायचा आणि चल लवकर पोच आता ईश्वरीजींच्या घरी, माझा साखरपुडा आहे आज, कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रता ईश्वरीला तयार करून बाहेर घेऊन आलेली असते. तेव्हा ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. तेव्हा इकडे काका म्हणतात, इशू बाळा, खरंच
खूप सुंदर दिसतेस तू. आमचीच दृष्ट लागायला नको तुला, हो की नाही सुप्रिया? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो ना इशू बाळा, खरंच खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आई अगं मग तिला काळा टिक्का लाव ना, तिला दृष्ट लागेल. तेव्हा इथे सुप्रिया आपल्या डोळ्यातला काळा टिक्का तिला इथे कानाच्या मागे लावते आणि म्हणते की कुणाचीही दृष्ट लागायला नको माझ्या इशूला. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, आई अगं तुमच्या दोघांची काही दृष्ट लागणार आहे का मला? असं अजिबात होणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सहाने गुरुजी आलेले असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय रे सहान्या, फोन उचलायला काय होतं रे तुला? आणि काय रे, फोन का उचलला नाहीस माझा? तुला यायचं नव्हतं का माझ्या साखरपुड्याला? तुझ्या कामाचे सगळे पैसे तुला दिलेत ना, की पैसे वाढून हवेत तुला आता? आणि हे असे कपडे घालून तू माझ्या साखरपुड्याला येणार होतास का? चल आता चल. तेव्हा इथे सहाने गुरुजी म्हणतात, अरे असं काय करतोयस तू राकेश? अरे मी तुझ्या साखरपुड्याला येणारच होतो आणि माझ्याशी बोलताना नीट बोलायचा, रिस्पेक्टफुली बोलायचं. मी फोन उचलला नाही, मी कामात होतो. तेवढंच काय एवढं झालं? फोन नाही उचलला म्हणून राग आला का तुला? पण मलासुद्धा माझ्या कामाचे पैसे वाढून हवेत, कळते का? इथे तुझ्याबरोबर सातत्याने लग्नाची बोलणी करायला येतो आहे. त्यानंतरला मी माझी कामं सोडून तुझ्या मदतीला येतो आहे. मग त्याचे जास्तीचे पैसे मला वाढवून द्यायचे. त्या ईश्वरीच्या घरी किती वेळा आलो मी, मग त्याचे पैसे द्यायला नको का? तेव्हा राकेश म्हणतो, अच्छा म्हणजे तुला पैसे वाढवून हवेत का तुझ्या कामाचे? तेव्हा इथे सहाने म्हणतो, हो कामाचे पैसेसुद्धा वाढवून द्यायचे आणि त्याचबरोबर माझ्याशी नीट बोलायचं. नाहीतर तुझं जे हे सिक्रेट आहे ना माझ्याकडे, ते त्या लोकांना सांगायला मला अजिबात वेळ लागणार नाही आणि मी त्यांना सांगितल्याशिवाय राहणारसुद्धा नाही. तेव्हा मला माझ्या कामाचे पैसे जास्त वाढवून द्यायचे. तेव्हा राकेश म्हणत असतो की अच्छा, माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं तोंड बंद करायला मला वेळ लागणार नाही या. तेव्हा सहाने म्हणतो, माझं तोंड बंद करशील तू? म्हणजे काय करशील तू? तेव्हा राकेश म्हणतो, अरे तुझं तोंड बंद करेन म्हणजे तोंडात पैसे कोंबेन ना तुझ्या. तोंड बंद ठेवण्यासाठी, माझं सिक्रेट कुणाला कळू न देण्यासाठी तुझं तोंड तर बंद करावंच लागेल ना. बरं चल आता चल माझ्याबरोबर, उशीर होतोय, तिथे मला साखरपुड्याला जायचं आहे, असं राकेश म्हणतो आणि सहानेला तिथून घेऊन साखरपुड्यासाठी निघतो. तर प्रेक्षकांनो इथे राकेशने सहाने गुरुजींना सुद्धा मारण्याची धमकी दिलेली असते. तर इथे अर्णव साखरपुडा झालेला असतो, आपल्या रूममध्ये येतो. अर्णवची अवस्था फारच वाईट असते. अर्णवला मनामध्ये जे काही दुःख होत असतं तो ते कुणाला बोलून दाखवतसुद्धा नाही. ते त्याने मनातल्या मनात दुःख अगदी दाबून ठेवलेलं असतं आणि ते प्रेक्षकांनो बघा, अर्णवच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत आहे. तर इथे अर्णवला ईश्वरीची आणि त्याची ती पहिली भेट आठवते, ज्या वेळेला त्याने इंदौरमध्ये कार्यक्रम ठेवलेला असतो सात्विक फॅशनचा. तेव्हा तिथे ईश्वरीसुद्धा आलेली असते चुकून, पण ती त्यांच्या आयुष्यातली पहिली भेट अशी असते जी त्यांना आयुष्यभर लक्षात राहिलेली असते. तिथूनच त्यांच्या इथे खरं तर आयुष्याला, त्यांच्या चांगल्या आठवणींना सुरुवात झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आजी अर्णवला म्हणते की तुझं आणि लावण्याचं लग्न ठरवलं आहे मी. तुझ्यासाठी लावण्या ही परफेक्ट मुलगी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव जेव्हा ईश्वरीला वाचवायला गेलेला असतो तेव्हा अर्णव तिला आय लव्ह यू म्हणालेला असतो, पण ते ईश्वरीने काही व्यवस्थित ऐकलेलं नसतं. त्यानंतर इथे अर्णव आणि लावण्याचा झालेला जबरदस्तीने साखरपुडा जो त्याला अजिबात करायचा नसतो, तेव्हा इथे सगळे टाळ्या वाजवतात, अभिनंदन करतात. पण अर्णवला ते कुठे आठवतंय? ते अजिबात त्याला आवडत नाही आहे. त्याला इथे ईश्वरीबरोबरच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीचा पाय मुरगळतो तेव्हा अर्णव येतो आणि लगेचच तिचा पाय आपल्या हातामध्ये घेतो आणि तिचा पाय व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे आता ज्या वेळेला ऑफिसमध्ये पूजा ठेवलेली असते तेव्हा त्याला इथे धोती वगैरे घालायची असते. तेव्हा इकडे ईश्वरीने त्याला धोतर नेसवलेलं असतं. त्यामुळे इथे ईश्वरी प्रत्येक वेळेला अर्णवची मदत करत असते. जेव्हा इथे ईश्वरीला त्या गुंड लोकांनी रानामध्ये घेऊन गेलेले असतात तेव्हा तिथेसुद्धा अर्णव तिला वाचवायला गेलेला असतो. तेव्हा ईश्वरीने अर्णवची घेतलेली काळजी त्याला आपल्या हाताने भरवलेलं असतं, त्याच्यासाठी पाणी आणलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवत असतात. तेव्हा अर्णव आपल्या मोबाईलमध्ये ईश्वरीचे जे फोटोज असतात ते फोटो तो बघत असतो. तेव्हा ईश्वरीचा तो फोटो जो तिने इथे खूपच जास्त कॉमेडी काढलेला असतो
ते फोटोज बघत असताना अर्णव इथे तिच्या आठवणींमध्ये पूर्णपणे आता हरवून गेलेला असतो, रमून गेलेला असतो. आणि तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवरती लावण्याचे आणि त्याचे साखरपुड्याचे फोटोज येतात. तो फोटो आल्यानंतर ते फोटोज तो बघतो आणि त्याला इतका राग येतो की तो हातातला मोबाईल जोरात इथे खाली फेकून देतो. त्याला ते फोटोसुद्धा बघायचे नसतात, ज्या फोटोमध्ये लावण्या त्याच्या शेजारी बसले आणि एकमेकांना अंगठी घालून ते आता लाडू भरवत असतात. ते फोटोज बघितल्यानंतर अर्णवला अजिबात तो मोबाईल हातामध्ये ठेवावासा वाटत नाही. तो फोटो घेतो आणि तो फोटो सकट आता अर्णव आपला मोबाईल इथे टाकून देतो, तो फोडून टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आणि अर्णव जेव्हा बदलापूरला जात असताना एका घरामध्ये थांबलेले असतात, तेव्हासुद्धा अर्णव अगदी तिच्याजवळ बसून तिच्याजवळ जे बोलत असतो ते सगळे क्षण त्याला आठवत असतात. जेव्हा अर्णव विचारतो, तू लग्न करतेस, तू लग्न हे मनापासून करतेस का? तेव्हा ती म्हणते, हो, मी लग्नाला होकार दिलाय आणि मी हे मनापासून लग्न करते. त्या गोष्टी आता जेव्हा अर्णवला आठवत असतात प्रेक्षकांनो, अर्णवला फक्त आणि फक्त त्रास होत असतो. आणि जेव्हा त्याला त्रास होत असतो, तो व्याकुळ झालेला असतो, कासावीस झालेला असतो ईश्वरीच्या आठवणीने. तेव्हा तिथे अंजली आलेली असते आणि अंजली जेव्हा आपल्या भावाचं दुःख हे बघत असते तेव्हा तिला फार वाईट वाटतं, तिला खूप रडायला येतं प्रेक्षकांनो. बघा इथे अर्णव काय म्हणतोय. अर्णव म्हणतो, वाय, का माझ्याबरोबरच का, प्रत्येक वेळेला मीच का, माझ्याकडूनच माझं प्रेम हिसकावून का घेतलं जातं? मी ज्यांच्यावरती प्रेम करतो, जे लोक मला सगळ्यात जास्त जवळचे असतात, प्रिय असतात, तेच लोक मला सोडून का जातात? नेहमी माझ्याबरोबरच का देवा, मीच का? मी काय कुणाचं वाकडं केलं आहे? कारण इथे अर्णवचं ईश्वरीवरती इतकं प्रेम आहे की तीसुद्धा आता त्याच्यापासून दूर चालली आणि ते दुःख त्याला सहन होत नाही आहे. आणि जेव्हा इथे अंजली आपल्या भावाला इतकं रडताना बघते, ती तिथे अजिबात थांबत नाही, ती तिथून लगेचच बाहेर पडते. तर इथे प्रेक्षकांनो सगळेजण राकेशची आतुरतेने वाट बघत असतात. फायनली राकेश आलेला असतो. तो म्हणतो, येऊ का? तेव्हा काका म्हणतात, अहो या राकेशराव या, किती उशीर केला तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, साखरपुडा आहे ना, मग जरा तयारीसुद्धा करायची होती, मिठाई आणायला गेलो होतो आणि त्यानंतर मंदिरातसुद्धा गेलो होतो. तेव्हा काका म्हणतात, अहो तुमचे सहाने गुरुजी कुठे आहेत? तेव्हा इथे राकेश म्हणतो, सहाने गुरुजी येऊ शकले नाही, त्यांना शाळेचं काम होतं महत्त्वाचं. खरं तर माझा साखरपुडा आहे हे ऐकून त्यांना आनंदच झाला होता आणि ते येणारसुद्धा होते, पण इथे एमर्जन्सीमध्ये त्यांना शाळेचं काम आठवलं, त्यांना खरं तर जावं लागलं. ते इथे नाही आहेत म्हणून मलासुद्धा वाईट वाटतंय. मी त्यांना म्हणालो की जमलं तर या म्हणून. त्यानंतरला ते म्हणाले की नाही, महत्त्वाचं काम आहे, ते झाल्यानंतर पुढे लग्नाची बोलणी करायला ते नक्की येणार आहेत. पुढील लग्नाची बोलणी पण करावी लागतील ना, तेव्हा ते येणार आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की सहाने गुरुजी नाही आहेत तर साखरपुडा होणार नाही, तर मी तुम्हाला हेच सांगेन की आपण मग साखरपुडा पोस्टपोन करूया. जेव्हा सहाने गुरुजी असतील तेव्हा साखरपुडा केला तरीसुद्धा चालेल. खरं तर त्यांना खूप वाईट वाटते की साखरपुड्याला त्यांना येता आलं नाही आहे आणि मलासुद्धा वाईट वाटते की माझ्याकडून मोठं असं वडीलधारं इथे कुणीच नाही आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो की साखरपुडा नंतर करूया. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, नाही नाही, असं काय बोलताय तुम्ही, साखरपुडा आत्ताच होईल, आजचा मुहूर्त खूप चांगला आहे, त्याच्यामुळे साखरपुडा आजच होईल. तेव्हा इथे लगेचच काका म्हणतात, नाही तुमचं असं कुणीच नाही आहे ना, म्हणून मी म्हणत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो असं काय करताय काका, तुम्ही आहात ना, काकू आहेत, हे आत्या आहेत, तुम्ही सगळी माझीच तर माणसं आहात ना, तर मला काही वाटत नाही आहे, माझी माणसं माझ्या जवळ आहेत असंच मला वाटते. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं चला आता बसून घ्या, साखरपुड्याचा मुहूर्त टळायला नको. तेव्हा इथे राकेश आणि ईश्वरी दोघेजण आता बसलेले असतात. तेव्हा राकेश हळूच इथे ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरीजी, खूप छान दिसतंय तुम्ही. तेव्हा इथे सुप्रिया आणि काका दोघेजण एकमेकांकडे बघून हसायलाच लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला अर्णवची आठवण येते. अर्णवने आणि तिने दोघांनी एकमेकांबरोबर घालवलेले ते क्षण तिला आठवतात आणि ती मनामध्ये म्हणत असते की मला आता अर्णव सरांची आठवण का येते, अर्णव सर माझ्या इतकी आठवणीमध्ये का आहेत? तर इथे राकेशजींबरोबर माझा साखरपुडा होतोय, पण मला अर्णव सरांची आठवण येते, असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्या
आणि अर्णवचा साखरपुडा झाल्यानंतर आजी खूपच जास्त खुश असते. तेव्हा इथे अंजली येते. अंजली आलेली असते आजीला जाब विचारायला, कारण अर्णवची जी अवस्था तिने बघितलेली असते, तिच्या मनाला इथे खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. अंजली येते आणि आजीच्या समोर उभी राहते. तिचा तो रडका चेहरा, गंभीर चेहरा बघितल्यानंतर मामा म्हणतात, "अंजली काय झालं? तू रडली होतीस का? अंजली काय झालंय?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "आजी, लावण्याचा आणि चिंटूचा साखरपुडा झाला तर खूप आनंद झालाय ना तुला? खूप खुश आहेस ना तू? अगं पण चिंटूच्या मनाचं काय? त्याच्या आनंदाचं काय? त्याने तुझ्यासाठी या साखरपुड्याला होकार दिलाय. त्याच्या मनाविरुद्ध त्यांचा साखरपुडा करून तू आनंदी झालीस गं. पण चिंटूला आयुष्यभरासाठी दुःखी केलंस त्याचं काय?" तेव्हा इथे मामा म्हणतात, "अंजली काय झालंय?" तेव्हा अंजली म्हणते की "मामा, अरे इथे आजी खूप खुश आहे, पण तिकडे चिंटूची अवस्था बघ काय झाले. अरे तो रडून रडून त्याने त्याची मनाची काय अवस्था करून घेतली बघ." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "बास झालं अंजली, अगं मी हे सगळं का करते हे कळत नाही आहे का तुला? आता ना फक्त भिंतीवरती डोकं आपटायचं बाकी राहिले. तुला जर मी हे सगळं का करते हे कळतच नसेल तर मी काय बोलायचं आहे तुझ्याबरोबर?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "अगं आजी, तू पत्रिका बघितल्यास आणि लावण्याचं आणि चिंटूचं लग्न ठरवलंस. अगं पण त्याच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का तू? मी किती वेळा सांगितलं की चिंटूला विश्वासात घे आणि त्याच्याबरोबर एकदा बोल म्हणून, पण तू बोललीस का? अगं तू इकडे खुश आहेस पत्रिका वगैरे बघून, पण अर्णव तिथे आयुष्यभरासाठी दुःखी झालाय. त्याला आयुष्यभरासाठी इथे भिंतीवरती डोकं आपटावं लागणार आहे. त्याचं काय गं? तू त्याच्या मनाचा विचार अजिबात करत नाही आहेस. मी आत्ताच बघून आले माझ्या चिंटूची अवस्था. किती दुःखी आहे तो. त्याने हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था किती बिकट झाली ती बघितलीस का तू? मी बघून आले माझ्या चिंटूची अवस्था." आणि बोलत असतानाच इथे अंजलीला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खाली कोसळते. तेव्हा इथे आकाश धावत पळत येतो. इथे अर्णवला आवाज दिला जातो. अर्णव धावत पळत येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आता पाणी आणायला गेलेला असतो आणि त्याचबरोबर तो डॉक्टरांना फोन करतो. तो म्हणत असतो की "मी आकाश बोलतोय, तुम्ही लवकरात लवकर घरी या, ताईला चक्कर आली." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "काय झालं ताईला अचानक?" तेव्हा मामा म्हणतात, "अरे अंजली आणि आजी दोघीजणी बोलत होत्या, तेवढ्यातच इथे अंजलीला चक्कर आली आणि ती खाली कोसळली." तर प्रेक्षकांनो, इथे आकाशने डॉक्टरांना फोन करून सुद्धा लवकरात लवकर यायला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे ईश्वरी आणि राकेश यांचा साखरपुडा असतो. तेव्हा दोघेजणं पूजेला बसलेले असतात. पूजा वगैरे व्यवस्थित पार पडते. तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असतं की आता दोघेजणं इथे कपडे वगैरे चेंज करून या. तेव्हा इथे ईश्वरीला साडी आणि त्याचबरोबर राकेशला कुर्ता हा दिलेला असतो चेंज करण्यासाठी. सुप्रिया म्हणते की "नमू, जा बरं इशूला घेऊन जा आणि तिला तयार करून घेऊन ये." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "ताई प्लीज डोळे उघड, ताई प्लीज डोळे उघड." तेव्हा इथे अंजली फक्त "ईश्वरी, ईश्वरी" असं म्हणत असते. तेव्हा मामा म्हणतात, "अर्णव, अरे अंजली ईश्वरी ईश्वरी करते, आपल्याला काही करून ईश्वरीला बोलवावं लागेल." तेव्हा इथे अर्णव आजीकडे बघत असतो. आजी आता गप्पच बसलेली असते, आजूबाजूला बघत असते. आजीच्या एका निर्णयामुळे इथे अंजली आणि अर्णव दोघेही फार दुःखी झालेले असतात. आता ईश्वरीला बोलवायचं कसं हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो, कारण तिचासुद्धा आज साखरपुडा आहे. इथे अंजली फक्त ईश्वरीचंच नाव घेत असते. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे अर्णव ईश्वरीकडे जात असतो तिला घेण्यासाठी. तेव्हा त्याला आठवत असतं, ईश्वरी त्याला म्हणालेली असते, "माझ्यासाठी इतकी हिरोगिरी करायची काय गरज होती? स्वतःचा जीव धोक्यात टाकायची काय गरज होती? तुम्हाला जर माहिती होतं की मी इथे आहे तर पोलिसांना सांगायचं ना?" त्यानंतर इथे कपडे वगैरे चेंज करून राकेश आणि ईश्वरी दोघेजणं साखरपुड्यासाठी बसलेले असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "राकेशजी, आजपासून आमची इशू तुमची बरं का? बरं चला आता दोघेजणं एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घाला." तेव्हा इथे राकेश ईश्वरीचा हात हातात घेण्यासाठी आपला हात पुढे करतो. तेवढ्यातच इथे राकेश अंगठी घालायला जाणार, तिकडून अर्णवची गाडी येते. त्याच्या गाडीचा हॉर्न वाजतो आणि त्याच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज आल्यानंतर राकेश घाबरतो. त्याच्या हातातली अंगठी खाली पडते आणि ती गडगडत पुढे दारापर्यंत निघून जाते आणि तेवढ्यातच अर्णव गाडीमधून खाली उतरलेला असतो.
तेव्हा इथे अर्णवला आता घराच्या बाहेर बघितल्यानंतर राकेश बघा किती घाबरलाय प्रेक्षकांनो. राकेश खूपच जास्त घाबरलेला असतो आणि इथे आता अर्णव बाहेरून घरामध्ये बघत असतो. तेव्हा इथे घराचे पडदे जेव्हा आजूबाजूला उडत असतात तेव्हा अर्णवला सुद्धा राकेश आतमध्ये बसलाय असंच वाटतं आणि तो त्याच्याकडे लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करत असतो.